कुंभ राशी 1 जून पासून सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. पुढील 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार. कुंभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही एक सत्य ऐकायला तयार आहात का? जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे तुमच्या घरातल्या 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडून काढेल. आजपर्यंत तुमचं काम दुर्लक्षित झालं, तुमची कुवत कमी लेखली गेली, पण आता चित्र बदलणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आज उभे आहात त्याच ठिकाणी उद्या लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. हा व्हिडिओ फक्त एक अंदाज नाही, हा तो टप्पा आहे जिथून तुमच्या आयुष्याला राज तिलकाची सुरुवात होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचं ऐकल्यावरच तुम्हालाच वाटेल की हे सगळं माझ्याबद्दलच आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आता 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार याचा खरा अर्थ काय ते आपण पाहूया. कुंभ राशीच्या जातकांनो, 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार हे ऐकायला भारी वाटतं, पण याचा अर्थ फक्त पैसा, गाडी, बंगला एवढ्यावरच मर्यादित नाही. थोडं शांत ऐका. आजपर्यंत तुमच्या घरात एक गोष्ट कायम चालू होती, ती म्हणजे संघर्षाची साखळी. आजोबांनी आयुष्य घालवलं कामात, पण नाव मिळाले नाही. वडिलांनी कष्ट केले, पण ओळख बनली नाही. आणि तुम्ही तर सगळं सहन केलं, तरीही लोकांनी तुमचं मूल्य कमीच लेखलं. हेच आहेत ते रेकॉर्ड जे आता तुटणार आहेत. आतापर्यंत तुमच्या घरात कोणीही निर्णय घेणारं जागेवर नव्हतं. कोणीही अशी व्यक्ती नव्हती जिथे नाव ऐकताच लोक थांबून ऐकतील. पण आता परिस्थिती बदलते. जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात जो टप्पा सुरू होतोय, जिथे फक्त तुम्ही कष्ट करणारे नसाल तर तुम्ही ओळख बनणारे असाल. ज्या ठिकाणी तुमचं मत आधी दुर्लक्षित केलं जायचं, त्याच ठिकाणी आता तुमचं म्हणणं हा शब्द शेवटचा ठरेल. हा बदल अचानक वाटेल, पण खरं सांगायचं तर हा बदल बराच काळ तयार होत होता. कारण 7 पिढ्यांचे रेकॉर्ड एकाच रात्री तर तुटत नाही, तो तुटतो जेव्हा एक व्यक्ती स्वतःची मर्यादा ओलांडते. आणि कुंभ राशीच्या जातकांनो, ती व्यक्ती आता तुम्हीच आहात. तुमचं नाव फक्त घरापुरता मर्यादित राहणार नाही, तुमचं अस्तित्व समाजात जाणवायला लागेल. लोक म्हणतील, हा वेगळा आहे, याच्यात काहीतरी आहे. हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा पहिला संकेत. आणि लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते 5 मोठे बदल एका मागोमाग एक घडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीच्या जातकांनो, एक प्रश्न तुमच्या मनात कित्येक वेळा आला असेल, मी प्रामाणिक आहे, मी कुणाचं वाईट केलं नाही, तरीही माझ्याच वाट्याला संघर्ष का? कधी कधी रात्री एकटेपणाची हा प्रश्न मनाला चावतो आणि उत्तर मिळत नाही. पण आज एक सत्य ऐका. देव उशीर करत नव्हता, तो तुम्हाला थांबवत नव्हता, तो तुम्हाला दुर्लक्षितही करत नव्हता, तो फक्त तयार करत होता. लहान जबाबदारीसाठी लहान परीक्षा असते, पण मोठ्या स्थानासाठी माणसाला आतून मोडावं लागतं आणि पुन्हा उभं राहावं लागतं. आजोबांना जे मिळालं नाही, वडिलांनी जे अर्धवट राहिलं, ते सगळं एका व्यक्तीवर थांबवण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे. म्हणूनच तुम्हाला लवकर यश दिलं गेलं नाही, कारण लवकर मिळालेलं यश अहंकार देतं आणि उशिरा मिळालेलं यश जबाबदारी शिकवतं. तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी विश्वासघात केला, ज्या ठिकाणी तुम्ही अपमान सहन केला, ज्या क्षणी तुम्ही एकटे पडलात, ते सगळं एकाच कारणासाठी होतं, तुम्हाला राज तिलक झेपावा म्हणूनच. कारण सिंहासनावर बसायला फक्त ताकद लागत नाही, तर ते लागतं संयम, शांतता आणि समज सुद्धा लागते. देव जाणून होता, जर तुम्हाला हे सगळं आधीच दिलं असतं तर कदाचित तुम्हाला तुटला असतात. पण आता तुम्ही अपमान पचवू शकता, संघर्ष समजू शकता आणि यश सांभाळू शकता. म्हणूनच जून 2026 पासून चित्र बदलतंय. हा उशीर शिक्षा नव्हती, हा उशीर तयारी होती. आणि कुंभ राशीच्या जातकांनो, तयारी पूर्ण झाली आहे. पुढच्या भागात आता मी तुम्हाला सांगणार आहे की जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते मोठे बदल दिसायला लागतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील
तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता नंबर 1 आहे, काही लोक आपोआपच दूर होतील. कुंभ राशीच्या जातकांनो, हा बदल थोडा वेदनादायक वाटू शकतो, पण तो अत्यंत गरजेचा आहे. कारण जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात काही लोक हळूहळू शांत होतील आणि काही अचानकच दूर जातील. आता हे लोक कोण असतील? जे तुमच्या यशावर हसत होते, जे तुमचं अपयश मनोरंजन मानत होते, जे तुमचं नाव वापरत होते पण आता तुमच्या संघर्षात दिसले नाहीत. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांभाळत राहिलात, समजून सुद्धा घेत राहिलात, माफ करत राहिलात, पण आता तुमच्यात एक बदल होईल. तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला लागाल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्त्व देऊ लागता त्या क्षणी स्वार्थी लोकांना जागा उरत नाही. काही लोक तुमच्याशी बोलणं कमी करतील, कारण आता तुमच्यावर वर्चस्व गाजवता येणार नाही. काही लोक तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावतील, कारण आता ते निर्णय त्यांच्या विरुद्ध असतील. हे वाईट लक्षण नाही, हे स्वच्छतेचं लक्षण आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंहासनाकडे जाणारा मार्ग नेहमी गर्दीतून जात नाही, तो निवडक लोकांसोबतच चालतो. आणि कुंभ राशीच्या जातकांनो, हा टप्पा पार केल्याशिवाय राज तिलक होत नाही. कारण काही नाती तुटतील, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला शांतता, स्थैर्य आणि स्पष्टता देखील मिळणार आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा पहिला संकेत. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता दुसरा संकेत पाहूया. निर्णय घेणारी भूमिका तुमच्याकडेच येणार. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यात एक गोष्ट ही वारंवार घडली असेल. तुम्ही योग्य सल्ला दिला असेल, पण ऐकलं कोणीच नाही. तुमचं मत बरोबर होतं, पण निर्णय कोणीतरी दुसराच घेतला आणि शेवटी जे घडलं ते चुकीचंच ठरलं. तरीही हा दोष तुमच्याच वाट्याला आला. पण आता हे चित्र बदलणार आहे. जून 2026 पासून कुंभ राशीच्या आयुष्यात पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही ऐकणारे नाही, तर तुम्ही निर्णय घेणारे व्हाल. आधी लोक म्हणायचे, थांब जरा, नंतर बघू, आपण दुसऱ्याला विचारू. पण आता तसं होणार नाही. कारण लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील, तू काय सांगतोस? घरात असो, ऑफिसमध्ये असो, व्यवसायात असो किंवा समाजात, तुमचं मत हे शेवटचंच मानलं जाईल. कारण आता लोकांना एक गोष्ट जाणवेल, तुमच्याकडे स्पष्ट विचार आहे. तुम्ही घाईत निर्णय घेत नाहीत. तुमचा निर्णय हा उत्कृष्ट परिणाम देतो. आजपर्यंत तुम्ही जबाबदारी उचलली आहे, पण अधिकार नव्हते तुमच्याकडे. आता मात्र जबाबदारीही तुमची असेल आणि अधिकारही तुमचा असेल. हा बदल हळूच सुरू होईल. पहिल्यांदा छोट्या गोष्टींमध्ये हा बदल सुरू होईल, पण लक्षात ठेवा, मोठे सिंहासन नेहमी छोट्या निर्णयापासूनच सुरू होतं. काही लोकांना हा बदल खुपणार आहे, कारण जे लोक आजवर तुमच्यावर आदेश देत होते त्यांना आता तुमचं ऐकावंच लागणार आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा दुसरा ठोस पुरावा. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमची ओळख अशी होणार आहे की हा माणूस निर्णय बदलतो. यानंतर नंबर 3 आहे, समाजात तुमचं स्थान उंचावेल राज तिलकाचा क्षण. कुंभ राशीच्या जातकांनो, आता हा बदल सगळ्यात शांत पण सगळ्यात मोठा असणार आहे. कारण आजपर्यंत तुम्ही गर्दीत उभे होतात, पण तुमची ओळख नव्हती, तुमचं नाव नव्हतं, तुमचं वजन देखील नव्हतं. जून 2026 पासून आता हे चित्र हळूहळू पण ठामपणे बदलतं. लोक तुमचं नाव घेऊन ओळख देऊ लागतील. जिथे आधी तुमच्याकडे दुर्लक्ष व्हायचं, तिथेच आता तुमच्यासाठी जागा राखीव असेल. कार्यक्रम असो, मीटिंग असो किंवा समाजातील निर्णय असो, तुमची उपस्थिती ही त्या ठिकाणी महत्त्वाचीच ठरेल. हाच तो क्षण आहे जिथे राजतिलक फक्त शब्द राहत नाही, तर राजतिलक म्हणजे मुकुट नाही, तो असतो लोकांच्या नजरेतला आदर, तुमच्या शब्दाचं वजन आणि तुमच्या निर्णयावर विश्वास. काही लोक तुमचं कौतुक करतील, तर काही लोक मनात देखील जळतील. पण दोघांनाही एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल, तुम्ही वर पोहोचलात. आजोबांनी जे नाव ऐकायचं स्वप्न पाहिलं, वडिलांनी जे स्वप्न अर्धवट सोडलं, ते सगळं आता तुमच्या नावावर पूर्ण होईल. हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा सर्वात ठळक पुरावा. आणि कुंभ राशीच्या जातकांनो, हा शेवट नाही, हा तो टप्पा आहे जिथून पुढच्या पिढ्या म्हणतील, आमच्या घरात सगळ्या यांच्यापासूनच बदललं. आता चौथा पुरावा आहे, पैसा आणि संधी तुमच्याकडे ओढ घेतील. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही आजपर्यंत पैसा हा तुमच्यासाठी एक संघर्षाचाच विषय होता. तुम्ही कमावलं, पण ते टिकून राहिलं नाही. संधी तुमच्याकडे खूप आल्या, पण शेवटच्या क्षणी त्या निसटल्या. तुमची मेहनत तर फार होती, पण फायदा कोणीतरी दुसराच घेऊन गेलं. हे सगळं आता थांबणार आहे. कारण
जून 2026 पासून एक सूक्ष्म पण ठळक बदल आता जाणवणार आहे. तुम्हाला पैसा शोधावा लागणार नाही, कारण पैसाच तुमच्याकडे येण्याचे मार्ग शोधणार आहे. हे अचानकच लॉटरीसारखं नसेल, पण स्थिर, शहाणं आणि वाढतं जाणार असेल. पहिल्यांदा एखादी ओळख तुमच्या कामाला येईल, मग एखादा प्रस्ताव येईल, मग एक निर्णय घ्यावा लागेल आणि त्या एका निर्णयातूनच तुमचं आर्थिक चित्र हे बदलायला हळूहळू सुरुवात होईल. ज्या ठिकाणी तुम्हाला आधी अडथळे यायचे, तुमच्या फायली थांबायच्या, तुमचे पैसे अडकायचे, त्याच ठिकाणी आता काम हे वेगाने पूर्ण होतील. आता एक विशेष लक्षात ठेवा, हा पैसा किंवा खर्चासाठी नाही, तर प्रतिष्ठा, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी असेल. घरात पहिल्यांदाच अशी स्थिती येईल की निर्णय घेताना पैसे कुठून आणायचे हा प्रश्न राहणार नाही. काही लोक तुमचा हा बदल पाहून म्हणतील, याचं नशीब जोरात आहे, पण तुम्हाला माहिती असेल की हा पैसा तुमच्या सहनशीलतेचा, शांततेची आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांची परतफेड आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा चौथा मोठा संकेत. कुंभ राशीच्या जातकांनो, हा बदल फक्त एक सुरुवात आहे. आता 5वा पुरावा, घरात तुमच्या नावाची ओळख तयार होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता हा बदल बाहेरपेक्षा घरात जास्त तुम्हाला जाणवणार आहे. आजपर्यंत घरात निर्णय घेताना तुमचं मत ऐकलं जायचं, पण अंतिम निर्णय मात्र कोणीतरी दुसरंच घरातलं घ्यायचं. तुमच्या भावना समजून घेतल्या जायच्या, पण त्याला वजन दिलं जायचं नाही. आता हे चित्र आता बदलते. जून 2026 पासून तुमचं नाव घरात आधार म्हणून घेतलं जाईल. लहान गोष्ट असो किंवा मोठा निर्णय असो, घरात आधी एकच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तू काय म्हणतोस? आई वडील देखील तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील, अभिमानाने आणि विश्वासाने पाहतील. भाऊ, बहीण, नातेवाईक तुमचं मत हे दुर्लक्षित करणार नाही, कारण त्यांनी पाहिलेलं असेल की तुमचे निर्णय हे परिणाम देतात. आजपर्यंत तुम्ही घरासाठी झटलात, समजून घेतलं आणि गप्प राहिलात, पण आता मात्र घर तुमच्यासाठी उभं राहील. कधी कधी तुम्ही एकटे पडला होतात, पण आता ती पोकळी मात्र भरून निघणार आहे. हा तो टप्पा आहे जिथे तुम्ही घरात फक्त सदस्य नसून स्तंभ बनतात. आणि लक्षात ठेवा, ज्या घरात मजबूत स्तंभ उभा राहतो, तिथे पुढच्या पिढ्या भक्कम उभ्या राहतात. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा 5वा सर्वात मोठा संकेत. राज तिलकाची तयारी ठेवा, कारण आता तुमचं नाव इतिहासात लिहिलं जाणार आहे. आता एक खूप महत्वाचा इशारा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, इथपर्यंत ऐकताना तुमच्या मनात आनंद आला असेल, छातीत अभिमानही भरला असेल, पण आता एक सत्य ऐकणं एक गरजेचं आहे. राज तिलक प्रत्येकाला झेपत नाही, कारण वर जाणं सोपं असतं, पण वर टिकणं हे फार कठीण असतं. जून 2026 पासून जे काही मिळणार आहे, ते जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही हाताळलं, तर तेवढ्याच वेगाने ते तुमच्या हातातून निसटू शकतं. त्यामुळे या 3 चुका अजिबात करू नका. त्यातील नंबर 1 आहे अहंकार. आज जे लोक तुमच्यामुळे उभे आहेत, त्यांना तुम्ही कधीही कमी लेखू नका. मी सर्व काही आहे हा विचार राज तिलकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. यानंतर आहे चुकीच्या लोकांवर विश्वास. जे लोक आधी तुमच्या संघर्षात नव्हते, पण यश दिसतात जवळ येतील, त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण गोड बोलणारे सगळेच आपले नसतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर नंबर 3 आहे देवाला विसरणे. आज जे काही मिळेल ते फक्त तुमच्या बुद्धीने नाही, तर अदृश्य शक्तींच्या कृपेमुळे आहे. वर पोहोचल्यावर जर नम्रता गेली, तर आधारही निघून जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, देव देतो, पण तो पाहतही असतो. तो पाहतो तुमचा अहंकार, तुमची कृतज्ञता आणि तो पाहतो तुमचं वागणं. कुंभ राशीच्या जातकांनो, राज तिलक टिकवायचा असेल तर मुकुट डोक्यावर असो, पण नम्रता मनात असलीच पाहिजे. कारण इतिहासात सिंहासन गमावणारे खूप आहेत, पण नम्र राहून राज्य करणारेच अमर होतात, हे मात्र लक्षात ठेवा. आता राज तिलक टिकवण्यासाठी 3 शक्तिशाली उपाय. कुंभ राशीच्या जातकांना वर पोहोचणं महत्वाचं असतं, पण तिथे स्थिर राहणं देखील त्याहूनही जास्त महत्वाचं असतं, हे मात्र तुम्ही विसरू नका. कारण जून 2026 पासून जे काही मिळणार आहे ते टिकवण्यासाठी हे उपाय तुम्ही मनापासून पाळा. आता उपाय क्रमांक 1 आहे नम्रता. कधीही सोडू नका. यश मिळाल्यावर बोलण्यात बदल होतो, वागण्यात बदल होतो आणि नकळत माणूस स्वतःला मोठं देखील समजू लागतो. इथेच चूक होते. लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला कमी अवस्थेत पाहिलं त्यांच्याशी आदराने वागला तरच मोठेपणा टिकतं. नम्रता ही कमजोरी नाही, तर राज तिलकाची नम्रता ही ढाल आहे, हे लक्षात ठेवा. आता उपाय क्रमांक 2, निर्णय घेताना कधीही घाई करू नका. तुमच्याकडे अधिकारी येईल, लोक तुमचं ऐकतील आणि अनेक पर्याय देखील तुमच्या समोर येतील, पण प्रत्येक संधी
हे योग्य नसते. प्रत्येक सल्ला हा तुमच्या भल्याचाच नसतो. म्हणूनच महत्त्वाचे निर्णय घेताना शांत राहा आणि तुमच्या मनाचा ऐका. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक चुकीचा निर्णय 7 पिढ्यांचे यश देखील अडवू शकतो. आता उपाय क्रमांक 3, कृतज्ञता जपा. आज जे काही मिळेल ते फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. म्हणूनच गर्व नाही तर कृतज्ञता ठेवा. ज्यांनी मदत केली, ज्यांनी तुम्हाला शिकवलं, ज्यांनी कठीण वेळेत तुमची साथ दिली, त्यांना मात्र आता विसरू नका. कारण कृतज्ञ माणसाकडून यश कधीही पळून जात नाही, हे लक्षात ठेवा. आता छोटा पण एक खोल संदेश. कुंभ राशीच्या जातकांनो, मुकुट डोक्यावर असला तरी पाय मात्र जमिनीवर असलेच पाहिजेत. कारण राजतिलक फक्त मिळवायचाच नसतो तर तो निभवायचा देखील असतो. कुंभ राशीच्या जातकांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासाही भिडला असेल तर समजा हा योगायोग नाही. कारण जून 2026 पासून तुमच्यासाठी फक्त एक नवीन महिना नाही, तो तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय आहे. आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तेच लोक उद्या म्हणतील हा माणूस वेगळाच आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, वर पोहोचलात तरी नम्र राहिलात, शांत राहिलात आणि योग्य लोकांना जवळ ठेवलं तरच हे यश तुमचं टिकणार आहे. त्यामुळे राजतिलकाची तयारी ठेवा. कारण 7 पिढ्यांचे रेकॉर्ड आज तुमच्यामुळेच तुटणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.